नमस्कार, मी मृणाल सावंत तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर हा माझा चहाचा कप आहे। थोडे दिवस वापरल्यानंतर बहुतेकांच्या कपांवरती असे डाग पडू लागतात। तर हे डाग आता मला माहिती नाही तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये किती दिसत आहेत, तर खूप अगदी डागाळलेले पण कप नाही आहेत, कारण तेवढे डाग पडेपर्यंत मी थांबत नाही, त्याच्या आधी स्वच्छ करून घेते। परंतु इथे दिसू शकतात तुम्हाला थोडेसे बघा, आतमध्ये पण पिवळट झालेला आहे कप आणि वरूनही थोडासा पिवळट झालेला आहे। तर हा कप अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसा स्वच्छ करायचा तेच आज आपल्याला इथे बघायचं आहे। तर हे मी इथे व्हाईट व्हिनेगर घेतलेलं आहे, जे आपण जेवणामध्ये वापरतो ना तेच व्हिनेगर आहे। तर त्याच बाटलीच्या बुचामध्ये म्हणजे झाकणामध्ये मी हे घेतलेलं आहे। अर्धं झाकण एका कपात आणि दुसऱ्या कपात मी अर्धं झाकण वापरलेलं आहे। खूप अगदी लागत नाही आहे, अगदी थोडं थोडं म्हणजे अगदी अर्धा चमचा, अर्धा ते पाऊण चमचा आपल्याला व्हिनेगर घालून घ्यायचं आहे। एक 10 ते 15 सेकंद फक्त थांबायचं आहे, खूप थांबायची गरजही नाही आहे। आणि त्यानंतर आपली जी घासणी असते ना त्या घासणीने आपल्याला हे घासून घ्यायचे आहेत। तर घासणीला मी आहे ना साबण वगैरे अजिबात लावलेला नाही आहे, असंच डायरेक्ट घासून घेणार आहे। तर संपूर्ण कप व्यवस्थित अगदी घासून घेते। खाली बघा पिवळं जिथे झालेलं तिथेही घासून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूने देखील थोडं थोडं असं पिवळट झालेले आहेत कप, तर साफ स्वच्छ अगदी करून घ्यायचं आहे। तर पहिला कप मी घासून घेतलेला आहे, आता दुसराही घेते। त्याच पद्धतीने दुसराही मी घेत आहे, व्यवस्थित अगदी घासून घ्यायचं आहे। अगदी अर्ध्या मिनटामध्ये हे कप साफ स्वच्छ निघून जातात, काहीच वेळ लागत नाही। तर हे बघा इथे कप आपला छान अगदी स्वच्छ निघालेला आहे। आता हा कप मी सगळ्यात प्रथम धुवून घेणार आणि धुतल्यानंतर साबण लावून स्वच्छ अगदी पुन्हा एकदा घासून घेणार आहे। तर इथे कप आपले घासून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता छान अगदी निघालेले आहेत। तर अगदी सोपी पद्धत आहे, अगदी मगाशी म्हणाल्याप्रमाणे अर्ध्या मिनटामध्ये हा कप साफ स्वच्छ निघतो। तर कप साफ करण्याची ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आणखीन असे कोणते व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर कालच मी एक व्हिडिओ अपलोड केला होता, कढई कशी स्वच्छ करायची लोखंडाची, तोही नक्की